नमस्कार, मी सद्दाम मुस्लिमुल्ला. आपण पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत फिफोल मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फसवणूक प्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट रियाज बाणदार. इचलकरंजी येथे राहणारे चंद्रकांत हिरालाल शहा यांचे बँकेतील खात्यावर सुमारे 10 लाख तसेच त्यांच्या पत्नीच्या खात्यावर सुमारे 17,50,000 इतकी रक्कम शिल्लक होती. चंद्रकांत शहा व त्यांची पत्नी हे दोघेही वयस्कर असल्याने त्यांनी त्यांच्या लक्षात राहण्याकरिता त्यांच्या एटीएमचा पासवर्ड हा एटीएम कार्डवरतीच लिहून ठेवला होता. त्यातच दिनांक 23 जुलै 2021 रोजी चंद्रकांत शहा यांचे सख्खे भाऊ संजय शहा व त्यांची पत्नी हे दोघे त्यांचे घरी पुराचे पाणी आल्याने साली चंद्रकांत शहा यांचे घरी राहण्यास आले होते. त्यावेळी चंद्रकांत शहा यांनी त्यांचे स्वतःचे व त्यांच्या पत्नीचे एटीएम कार्ड त्यांचे भाऊ संजय शहा यांना देऊन पैसे काढून आणावयास सांगितले होते. त्यावेळी संजय शहा याने एटीएम कार्ड घेऊन जाऊन पैसे निघाले नसल्याचे कारण सांगून ते चंद्रकांत शहा यांना परत केले होते. तथापि तदनंतर चंद्रकांत शहा यांना मोबाईलवर मेसेज आल्याने दिनांक 29 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान त्यांचे बँक खात्याचे एटीएमवरून एकूण 5,66,000 रुपये काढलेचे व सदर रकमेतून पीएनजी ज्वेलर्स येथून सोने खरेदी केल्याचे समजताच त्यांनी त्यांचे एटीएम कार्ड तपासले असता त्यात पिवळ्या रंगाचे कागदी पुष्ठे दिसून आले. तदनंतर चंद्रकांत शहा यांनी त्यांचे भाऊ संजय हिरालाल शहा यांनीच त्यांची फसवणूक केल्याचे गैरसमजुतीतून संजय हिरालाल शहा यांचेवर शिराजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांचेकडे भारतीय दंडविधान संहिता 406 अंतर्गत फिर्याद दाखल केली व त्या अनुषंगाने संदर्भित पोलीस ठाणेकडून तपास होऊन माननीय प्रथम वर्ग न्यायालय इचलकरंजी यांचेकडे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. तदनंतर सदरकामी आरोपी संजय शहा यांचेतर्फे त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज बाणदार हे काम पाहत होते. सदर कामाची सुनावणी होऊन सुनावणी दरम्यान आरोपीचे वतीने त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज बाणदार यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास व केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इचलकरंजी यांनी आरोपीची सबळ पुराव्याभावी निर्दोष मुक्तता केली. सदरकामी ॲडव्होकेट रियाज बाणदार यांना ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट यासिन पेंढारी, जईद मुल्ला, अजीज नदाफ, परवेज मुजावर, साहिल शेख, सुवर्णा जाधव, जिज्ञासा कोलार यांनी सहकार्य केले.